नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, फेब्रुवारी 1999 त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी बाघा बॉर्डर पार करून मैत्रीचा पायगाम घेऊन आपले शेजारी पाकिस्तानात गेले आणि त्याच्यानंतर काहीच महिन्यात मे 1999 मध्ये कारगिलचं युद्ध घडलं. तेव्हा नवाज शरीफच पाकिस्तानचे पंतप्रधान होते. 2001 भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. आता नवाज शरीफ यांना बर्थडे विश करण्यासाठी नरेंद्र मोदी थेट पाकिस्तानात आयत्यावेळी उतरले आणि 2015चा शेवट मोदी आणि शरीफ यांच्या गळाभेटीनं झाला. भारत पाक मैत्रीची स्वप्न रंगवली गेली आणि आठवड्याभरातच पठाणकोटच्या एअरबेसवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतिवादता सुरू झाली की पाकिस्तानी अतिरेकी डोकं वर काढतात. हा आजचा नाही, हा जुना इतिहास आहे. अतिरेक्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला तर केलाच, पण तब्बल 3 दिवस NSG, हवाई दल आणि पंजाब पोलिसांना झुंजवत ठेवलं. ही आमच्या सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता म्हणायची का? 8 जून मला आठवतंय, 8 जून 2014ला कराचीच्या जिन्ना एअरपोर्टवर असाच फिदाईन हल्ला झाला होता. त्यावेळी पाकिस्तानी लष्करानं 24 तासात अतिरेक्यांचा बिमोड केला. मग आपल्या सुरक्षा यंत्रणांना 3 दिवस का बरं लागले? पाकिस्तानशी संबंध सुधारावेत यासाठी मोदी स्वतः पुढाकार घेत आहेत. मात्र ते संबंध सुधारू नयेत अशी अतिरेक्यांची इच्छा आहे. पण पाकिस्तान सरकारची आणि तिथल्या लष्कराची तीच तर इच्छा नाही ना. मुंबईतला 26/11चा हल्ला हा नागरी वस्त्यांवरील हल्ला होता. मात्र आता थेट एअरबेसवर या देशात झालेला पहिला हल्ला हा एक प्रकारे या देशावरच हल्ला नाही का? पठाणकोटचा हा हल्ला नेमका कुणाचं अपयश आणि कुणाचं यश? या हल्ल्यातून आपण नेमका काय धडा शिकलो आणि अशा हल्ल्यामुळे भारत पाक संबंधांवर नेमके काय परिणाम होतील यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात पठाणकोटचा धडा. पठाणकोटचा धडा सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. पंजाबमधल्या पठाणकोटच्या वायुसेना तळावर लपलेल्या आणखी 2 दहशतवाद्यांना सोमवारी कंठस्नान घालण्यात आलं. गेल्या 3 दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देणाऱ्या या दहशतवाद्यांचा अखेर खात्मा करण्यात आला. शनिवारी पहाटे 3:30च्या सुमाराला पठाणकोट एअरबेसवर हल्ला झाला. तेव्हापासून NSG, हवाई दल आणि पंजाब पोलिसांच्या पथकाने 6 दहशतवाद्यांना ठार केले. तर या ऑपरेशनमध्ये लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांच्यासह 7 जवान शहीद झाले. The operations are still going on. We have been able to eliminate the 5th terrorist. Combing and search operations continue. पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सोमवारी उच्चस्तरीय बैठक झाली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यावेळी उपस्थित होते. या बैठकीत हल्ल्याची सविस्तर माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा चीन दौरा देखील रद्द करण्यात आलाय. पठाणकोट हल्ला मोदी सरकारसाठी मोठी नामुष्की ठरलाय. काही दिवसांपूर्वीच मोदींनी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांची गळाभेट घेतली होती. मात्र त्यानंतरही पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया थांबलेल्या नसल्याने नाराजी व्यक्त होती. पाकिस्तान के जो असली हुक्मरान हैं वो भारत से कतई शांति नहीं चाहते. तो प्रधानमंत्री जी, आप प्रतीक्षा किस बात की कर रहे हैं? क्या एक और आतंकी हमले की प्रतीक्षा कर रहे हैं? तुरंत आपको विदेश सचिव स्तर की वार्ता को रद्द कर देना चाहिए. पाकिस्तान भारत के साथ शांति नहीं चाहता. ये बात आप जितनी जल्दी समझ लें उतना बढ़िया रहेगा. पाकिस्तान बाबतचं नरेंद्र मोदींचं धोरण चुकतंय का? सिक्योरिटी फोर्सेस का जो मूल उद्देश्य था कि किसी प्रकार का भी नुकसान हमारे एसेट्स को, जो एयरफोर्स के स्ट्रैटेजिक एसेट्स वहां पर हैं, उनको ना हो पाए, और इसमें हमारी सिक्योरिटी फोर्सेस पूर्ण रूप से सफल रही. मैं उनका हार्दिक अभिनंदन करता हूं. त्यातच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी 3 दिवस लागल्याने सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. पठाणकोटचा धडा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि आता हा रिपोर्ट आपण पाहिलात, त्या रिपोर्टला अनुसरूनच ही चर्चा होणार आहे. आपल्या सोबत डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन पुण्याहून आपल्याबरोबर. रत्नाकरजी, आपलं स्वागत. दत्तात्रय शेकटकर हे
भारतीय लष्करातले निवृत्त लेफ्टनंट जनरल आहेत शेकटकरजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. मिलिंद मुरुगकर, ज्येष्ठ अभ्यासक मिलिंद मुरुगकर नाशिकहून आपल्या बरोबर आहेत. मिलिंदजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. माधव भांडारी, भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आणि जतीन देसाई, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, हे देखील आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत. जो मुद्दा पहिला आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे पठाणकोटचा हल्ला हे कोणाचं अपयश. पठाणकोटचा हल्ला हे कोणाचं अपयश. आपण थेट जाऊया दत्तात्रय शेकटकर यांच्याकडे. दत्तात्रय शेकटकर अतिरेकी सीमा पार करून येतात, ते गुरुदासपूर आणि अकनूर या मधल्या भागात येतात. आपण भारतीय लष्कराचे एक वरिष्ठ अधिकारी होतात, आपल्यालाही माहिती असेल की गुरुदासपूर आणि अकनूर या भागामधली जी बॉर्डर आहे ती बॉर्डर फेन्स किंवा त्याला कुंपण नाही आहे. किंबहुना त्या ठिकाणी मुद्दामून आम्ही ती मोकळी सोडलेली आहे, म्हणजे स्मगलिंग होईल किंवा तिथून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. आणि हे खरं आहे का की त्या तिथूनच हे अतिरेकी इकडे आल्याचा पुरावा आता समोर आलेला आहे. दत्तात्रय शेकटकर, हे अपयश कोणाचं? हे अपयश कोणाचं हे म्हणण्याशिवाय मला वाटतं आपण हे म्हटलेलं उचित होईल की आतंकवादी आपल्या ह्याच्यामध्ये सफल कसे झाले. अपयश होत नाही युद्धामध्ये, यश ते नंतरची गोष्ट आहे. परंतु ही एक वास्तविकता आहे की हे आतंकवादी पाकिस्तानच्या पंजाब प्रॉव्हिन्समधून आपल्या ह्याच्यामध्ये आलेले आहे. आपण जसं म्हटलं की पठाणकोटपासून तर अखनूरपर्यंत कुंपणे आहे त्याच्यामध्ये, परंतु तो क्षेत्र असा आहे, ती जागा अशी आहे की तिथे नद्या आहे, नाले आहे आणि आपण प्रत्येक जागी ते कुंपण लावू शकत नाही. जरी लावलं तरी ते पावसाळ्यात निघून जातं. आणि ह्याकरता तिथे अनेक अशा वाटा आहेत जिथून ते हे आतंकवादी येऊ शकतात. परंतु मागच्या 10 वर्षामध्ये पंजाबमध्ये स्मगलिंगचा प्रकार फार मोठा वाढलेला आहे आणि त्या स्मगलिंग करणारे लोकांचाच वापर हे लोक करतात आणि ते त्यांना जागा दाखवतात, सगळं दाखवतात. पठाणकोट जो आहे हा भारतातला सर्वात महत्त्वपूर्ण एअरबेस आहे. 65चं जेव्हा युद्ध होतं तेव्हा मी तिथे होतो, त्यावेळेला मी होतो तिथे. 71च्या युद्धामध्ये मी तिथे होतो आणि पाकिस्ताननी सर्वात पहिले बॉम्ब हल्ला पठाणकोट एअरबेसवरतीच केलेला आहे. पठाणकोटची आपली एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दत्तात्रय शेकटकर सांगू शकत नाही. दत्तात्रय शेकटकर, प्रचंड युद्ध, जम्मू काश्मीर एका बाजूला पाकिस्तान, एका बाजूला पंजाब आणि एका बाजूला हिमाचल प्रदेश. एक तर पॉइंट असा आहे की जिथून पाकिस्तानची बॉर्डर जेमतेम 6-6.5 किलोमीटरवर आहे. मला तुम्ही सांगा की अशा ठिकाणी हल्ला होतो म्हणजे हे एक प्रकारे सरळ पाकिस्तानच्या मधले जे अतिरेकी आहेत त्यांनी भारताविरुद्ध उभं केलेलं हे एक युद्धच का म्हणायचं नाही? हे युद्धच आहे ना. दिस इज अ वॉर. आपण पहा, आपण मागच्या 15 वर्षापासून पण म्हणतोय पाकिस्तान हॅज डिक्लेअर्ड ए प्रॉक्सी वॉर ऑन इंडिया. फक्त हे काही घोषित युद्ध नाही, पण दिस इज अ प्रॉक्सी वॉर. वॉर इज अ वॉर, वेदर इट इज बाय प्रॉक्सी किंवा अदरवाईज. हे युद्ध. शेकटकर, तुम्ही जे सांगताय मला की नद्या नाले आहेत त्यामुळे तिकडे टाकलेलं कुंपण सुरक्षित राहत नाही, परंतु अशा अनेक देशांच्या बॉर्डर्स मी तुम्हाला जगात दाखवू शकतो की जिकडे याच्यापेक्षा अत्यंत कठीण अशा स्वरूपाची भूगोल आहे, पण तिकडे त्यांनी यशस्वीरित्या कुंपण घातलेलं आहे. आपण हे मान्य का करत नाही आहोत की आम्हालाही ते कुंपण नको होतं? याचं कारण तिथून स्मगलिंग व्हायची, त्या स्मगलिंगमधनं आम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळायची, आमचे इन्फॉर्मर्स तिकडे जाऊ शकायचे, काही काम करू शकायचे, त्यांचे काही इन्फॉर्मर्स इकडे यायचे. हे सगळं सुखनैव चाललेलं होतं. हा प्रश्न गंभीर अशा करताय की इथूनच ही घुसखोरी झालेली आहे गुरुदासपूर आणि अखनूरमधून. इंडियन मिलिटरीचे एक निवृत्त अधिकारी म्हणून तरी आपण हे मान्य कराल की आता या प्रकारची बॉर्डर कंप्लीट सील करायची आता गरज कधी नव्हे एवढी निर्माण झाली आहे. कारण आपण पठाणकोटचा एअरबेस तर काही बदलू शकत नाही, तिथून 6.5 किलोमीटरवर फक्त पाकिस्तान आहे. अशा वेळेला तिथल्या बॉर्डर सील करायला नकोत? बॉर्डर सील करणं हे म्हणणं सोपं आहे डॉक्टर साहेब, परंतु देर इज नो बॉर्डर इन द वर्ल्ड. जगामध्ये अशी कोणतीही बॉर्डर नाही आहे विच इज कम्प्लिटली सील्ड. द मोस्ट फॉर्टिफाईड बॉर्डर इन द वर्ल्ड इज द बॉर्डर बिटवीन मेक्सिको अँड अमेरिका. तिथूनही लोक येतात आहे, तिथूनही लोक जातात आहे. पण ह्याचा अर्थ हा नव्हे की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. वी नीड टू डू इट. परंतु काय असतं की वास्तविकता आपण लक्षात घेतली
एक रावी नदी तिथे आहे जिथून गुरदासपूरला येतात ते लोक. त्याची काही नदीचा काही भाग आपल्याकडे आहे, काही भाग त्यांच्याकडे आहे. आपले शेतं त्या बाजूला आहे. आपले लोक शेती करायला जातात तिकडे रोज आणि संध्याकाळी परत येतात. ती ही सगळी वास्तविकता आहे. परंतु ह्या सगळ्या वास्तविकतेला लक्षात घेऊन पण एक गोष्ट नक्कीच आहे की कुठे ना कुठे चूक झालेली आहे, कुठे ना कुठे चूक होती आहे आणि ह्याच्याकरता दुर्लक्ष करणं हे फार दुर्भाग्यजनक गोष्ट आहे. हे मी मान्य करतोय. मी स्वतः तिथे काम केलं आहे. मी 28 वर्ष आतंकवाद युद्ध केलेलं आहे. मी करावा बाध्य लागले तर मला माहीत आहे सगळं पूर्ण. परंतु आपण जे मुद्दा आणताय हा 100% आय एग्री विथ यू सर की देर इज अ नीड फॉर अस टू बी वेकन अप. देर इज अ नीड. बरोबर आहे. हे वेकन अप जे आहे, रत्नाकर महाजन पठाणकोटचा हल्ला, रत्नाकर महाजन पठाणकोटचा हल्ला हे कोणाचं अपयश म्हणायचं? अतिरेकी वारंवार घुसत आहेत. ते काही भाजपचं सरकार आहे म्हणून घुसत नाहीत, घुसतात अशातला भाग नाही. तुमच्याही वेळी असेच घुसलेले होते, अनेकदा असे हल्ले झालेले होते. त्याही वेळेला तुमच्यावर विरोधकांनी सरकारचं अपयश म्हणून टीका केली होती. आता आपण मनीष तिवारी काय बोलले ते पाहिलेलं आहे. आपण आता देखील हे अशा प्रकारची घुसखोरी आणि हा देशावरचा हल्ला हे आपलं अपयश मानणार रत्नाकर महाजन? नाही, हे एक तर असं आहे की हा राष्ट्रीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. भारत आणि पाकिस्तान ही एकेकाळी सलग असलेला भूभाग वेगळा होऊन 2 देश निर्माण झाले. त्याचा काही एक ऐतिहासिक हँगओव्हर या भूभागावर अजूनही आहे. त्याचे हे सगळे परिणाम आहेत. आत्ता आपण कारगिलचा उल्लेख केला. कारगिल हे इंटेलिजन्सचं फेल्युअर होतं असं म्हटलं गेलं, पण यावेळेला या क्षेत्रातले तज्ज्ञ असं म्हणतायत की हे इंटेलिजन्स फेल्युअर नव्हतं, तर हे ऑपरेशनल फेल्युअर होतं. म्हणजे शुक्रवारी ह्याची माहिती मिळून सुद्धा, म्हणजे तब्बल 36 तास आधी माहिती मिळून सुद्धा त्यासाठी आवश्यक अशी कोऑर्डिनेशन प्लॅन ऑफ ॲक्शन तयार झाला नाही आणि त्यातून हे 3 दिवस लांबत गेलं, अशा प्रकारचं मत या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्त करतायत. पण मला असं वाटतं की अपयश कुणाचं आणि यश मिळालं का नाही याची चर्चा करण्यापेक्षा सुद्धा हा राष्ट्राच्या अस्तित्वावर घाला आणि देशाच्या अस्तित्वावर आक्रमण आहे असं मानून निदान इथून पुढच्या काळात तरी सर्व संबंधितांच्या सहमतीनं एक कारगर प्लॅन तयार केला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकसमयावच्छेदे करून एकमेकात समन्वय राखून केली पाहिजे आणि त्याला पॉलिटिकल पाठिंबा हा एकमुखी असला पाहिजे. हा जो एकमुखी पॉलिटिकल पाठिंबा म्हणताय त्याच्यावरचाच माझा पुढचा प्रश्न आहे आपल्याला की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अफगाणिस्तानहून परत येताना पाकिस्तानला थांबले आणि तिथल्या पंतप्रधानांचं अभिष्टचिंतन करायला गेले. त्याच्यानंतर त्यांच्या नातीची मला वाटतं लग्न ठरत होतं, तोही समारंभ होता, त्यालाही ते उपस्थित होते. यानंतर बरोबर 7 ते 8 दिवसात अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. काय म्हणाल? भारताच्या पंतप्रधानांनी भाजपच्या सरकारच्या या काळामध्ये, वाजपेयींच्या काळामध्ये मागे जसं शांती यात्रा नेली होती आणि ते धाडसाचं पाऊल होतं, तेही बॅकफायर झालं होतं. आत्ता देखील हे बॅकफायरच होताना दिसते असं वाटतं आपल्याला? नाही, हे नेहमीच घडत आलेलं आहे. पाकिस्तान म्हणजे खरं तर असं आहे की 1971 ते 1990-91 या काळामध्ये या दोन्ही देशांचे संबंध बाय अँड लार्ज शांततापूर्ण आणि सलोख्याचेच होते. 90च्या दशकामध्ये हे सगळं प्रॉक्सी वॉरचं जे प्रकरण आहे ते सुरू झालं, तेव्हापासून हे सगळं चालू आहे. जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान या 2 देशांच्यामध्ये औपचारिक पातळीवरच्या चर्चा, बैठका, विचारविनिमय, वाटाघाटी सुरू होण्याचं वातावरण होतं, तेव्हा तेव्हा अशा प्रकारचे हल्ले घडत असतात. यावरून पाकिस्तानी सत्ताधारी वर्गामधल्या कुणा एका गटाचा या शांतता प्रक्रियेला विरोध आहे हेही आता सिद्ध झालेलं आहे. तेव्हा हे सगळं लक्षात घेऊन याच्यावर कारगर उपाययोजना काय करायची याबद्दल आत्ताच्या सरकारनं सर्व संबंधितांच्या सहमतीने एक सुसूत्र असं धोरण ठरवलं पाहिजे आणि त्याला देशातल्या सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे. पण मग असं म्हणत असताना आपलं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे हेही कधीतरी बघायला पाहिजे. हाच ट्रॅक रेकॉर्ड मी तुम्हाला आठवण करून देतोय आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे की वाजपेयी ज्यावेळेला शांती यात्रा तिकडे घेऊन गेले होते तेव्हा पूंछमध्ये हिंदूंचं शिरकाण करण्यात आलं होतं. संसदेवरच्या हल्ल्याला पण देखील तीच पार्श्वभूमी होती. मुशर्रफ नुकते येऊन गेलेले होते आणि त्याच्यानंतर महिन्याभरात आपण हल्ला झालेला पाहिला. आत्ता सुद्धा नरेंद्र मोदी तिकडे गेले आणि त्याच्यानंतर 8 दिवसात हल्ला होतो.
नरेंद्र मोदींचं हे पाऊल धाडसाचं किंवा चुकीचं होतं असं आपल्याला वाटतं रत्नाकर महाजन? दोन्ही नव्हतं, धाडसाचंही नव्हतं आणि चुकीचंही नव्हतं. त्याचं कारण असं की भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देश सख्खे भाऊ सख्खे वैरी झाल्यावर काय होतं त्याचं उदाहरण आहे. त्यामुळं या देशाच्या दोन संबंधांमध्ये असे अप्स अँड डाऊन्स आजपर्यंत आलेले आहेत, इथून पुढच्या काळातही येत आहेत. तेव्हा एका बाजूला पाकिस्तानशी मैत्री, दोस्ती, शांतता, करार यासंबंधी वाटाघाटी जशा चालू ठेवल्या पाहिजेत, तसे या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या केल्या पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ गेल्या 18 महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारनं पाकिस्तानच्या बाबतीत जे परराष्ट्र धोरण अवलंबलं, जी नीती अवलंबली ती योग्य आहे असं काँग्रेसचं मत आहे का यापेक्षा वेगळं आपलं काही मत आहे? मी मगाशी ट्रॅक रेकॉर्ड जे म्हणलं त्याचा नेमका उलटा अर्थ आपण घेतलात. मला असं म्हणायचं आहे, ट्रॅक रेकॉर्ड आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचा ट्रॅक रेकॉर्ड मी म्हणत होतो, पण त्या चर्चेत आत्ता जायचं नाही मला. त्याचं कारण असं आहे की आता ती ज्या पातळीवर येऊन बोलत होते त्या पातळीवर बोलायचं काही कारण नाही. लव्ह लेटर भेजना बंद करो असं म्हटलं तर त्याचं काय होतं, म्हणून त्या चर्चेत आत्ता जायचं नाही. कारण ही या वेळेला राष्ट्रीय सहमती निर्माण करण्याच्या विषयीची ही संधी आहे. म्हणून मी फक्त ट्रॅक रेकॉर्ड असं म्हणून तो मुद्दा सोडून दिला. माधव भंडारी, तुमच्या पक्षाच्या धोरणांवर थेट टीका नाहीये, परंतु लक्ष कुठेतरी या सगळ्या प्रकारानंतर हे भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र नीतीवरच आहे. परंतु अशा प्रकारे कुठलंही धाडसी पाऊल उचलल्यानंतर त्याची पावती जी आम्हाला मिळते ती अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यातनं मिळते. हे हल्ले जे झाले त्याला यावेळी इंटेलिजन्सला जबाबदार धरता येणार नाही. आत्ता रत्नाकरजी म्हणले ते अगदी बरोबर आहे. याचं कारण इंटेलिजन्सनी यावेळी पहिल्यांदा अत्यंत स्पेसिफिक अशी इन्फॉर्मेशन दिलेली होती, पॉईंट नंबर 1. आणि त्याहीपेक्षा सुद्धा पाकिस्तान इंटेलिजन्सनी आम्हाला कधी नव्हे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर मदत यावेळी केलेली आहे असं देखील उघड होतं. मग हे अपयश कोणाचं? आपल्या सरकारचं, आपल्या ऑपरेशन्स, आपल्या नीती धोरणांचं, आपल्या तिथल्या ऑपरेशन ग्राउंड स्टाफचं, का आता युद्ध संपले आहे असं जाहीर करणाऱ्या राजनाथ सिंगांचं? आपल्याला नेमकं कोणत्या दिशेने चर्चा न्यायची आहे तो भाग वेगळा, पण मला काय आत्ता त्या पद्धतीची चर्चा करायची नाही. जे काही अपयश कोणत्या स्तरावरचं आहे ते सरकार हुडकून काढेल. कारण आपणच सांगितल्याप्रमाणे 2 टप्प्यांवरती तर अपयश दिसलं नाही. 3ऱ्या टप्प्यावरती जर दिसलं तर ते जर खालच्या प्रत्यक्ष कारवाईचं आणि अंमलबजावणीचं असेल तर ते कोणत्या स्तरावरचं अपयश आहे, तिथे काय कमी पडलं, काय झालं हे निश्चितपणे सरकार शोधेल आणि त्याच्यावरती आवश्यक ती कारवाई करेल. त्याबद्दल काय माझ्या मनात शंका नाही. आणि याच्यामध्ये धोरणाचा प्रश्न उद्भवत नाही. जसं डॉक्टर महाजन म्हणाले त्याप्रमाणे 1971च्या युद्धानंतर आणि पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा केल्यानंतर तो पराभव पाकिस्तानी सेना आजतागायत विसरलेला नाही, हा इतिहास आहे. आणि पाकिस्तानी सेनेने तो पराभव पचवलेला नाही. अनेक वेळेला अनेक कागदपत्रांमधून हे पुन्हा पुन्हा समोर आलेलं आहे की पाकिस्तानी सेनेमधला एक फार मोठा गट हा या पराभवाचा बदला घेण्याच्या भावनेने पेटलेला गट आहे. आणि पाकिस्तानी सेना ही पाकिस्तानी सरकारच्या, लोकनियुक्त सरकारच्या आदेशानुसार चालते की नाही हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे पाकिस्तानबद्दलचं धोरण ठरवत असताना पाकिस्तान सरकार एका बाजूला राहतं, पाकिस्तानी सेना एका बाजूला राहते, पाकिस्तानमधली जी गुप्तहेर यंत्रणा ISI आहे ती एका बाजूला राहते. आणि आता तर असं दिसायला लागलं की पाकिस्तानी सेना आणि ISI यांच्यामध्ये सुद्धा बहुधा 2 गट तयार झालेले आहेत. 2 गट, एक भारत विरोधी आणि एक भारताच्या बाजूने काम करताना दिसतोय. परंतु कुठेतरी भारत पाक संबंधांची चर्चा करताना असं दिसतं की भारतीय जनता पक्षाचं सरकार जेव्हा येतं तेव्हा अधिक बोल्ड पावलं उचलली जातात. मग तो लाहोर यात्रा असो किंवा आग्रा समिट असो किंवा आत्ता नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला जाऊन शुभेच्छा देणं असो, अशा प्रकारचं एक निर्णायकत्व किंवा आरपार या लढाईचा एक धमकी देणं त्या काळामध्ये किंवा आणि सैन्याची जमाजमा अगदी बॉर्डरपर्यंत करणं, आपल्याला हे सगळा इतिहास माहिती असेल, प्रेक्षकांनाही माहिती असेल. कुठेतरी भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदींसारखं आल्यानंतर एक बोल्ड पावलं उचलले जातात. परंतु काँग्रेस जेव्हा सत्तेवर असतं त्यावेळेला साधारणतः टेंटेटिव्ह पावलं असतात, चाचरत असतात, काही ठोस असं घडत नाही. अशा प्रकारची टीका त्याही वेळी आपण करत आहात. आत्ता आपल्याला काय वाटतंय?
नाही, काँग्रेसचं धोरण आणि भारतीय जनता पार्टीचं धोरण, सरकार म्हणून जर आपण विचार करत असलो, सरकार म्हणून जर आपण मूल्यमापन करत असलो, तर साधारणपणे आपल्याला असं दिसेल की फार मोठा काही धोरणात बदल केलेला आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या ज्या वेळेला आलं त्या वेळेला धोरण फार बदललं आहे असं कुठं झालेलं नाही. हां, त्या नेतृत्वाचा जो काही स्वभाव असेल त्या स्वभावानुसार काही गोष्टी घडतात, काही गोष्टी घडल्या. आपण जर असं विचार करायला गेलो तर इंदिराजींनी कधीच पाकिस्तानात पाऊल टाकलं नाही. नेहरू दोनदा गेले होते आणि राजीव गांधी एकदा गेले होते, दॅट्स इट. आणि वाजपेयी दोनदा. हां, आणि मनमोहन सिंगही गेले नाहीत. वाजपेयींनी एकदा किंवा दोनदा गेले, मोदी आत्ता गेले. त्यामुळे हा नेतृत्वाच्या शैलीचा, नेतृत्वपदी असलेल्या व्यक्तीच्या शैलीचा, स्वभावाचा सुद्धा थोडाफार भाग असू शकतो. आणि राष्ट्रप्रमुख म्हणून जो बसतो त्याच्या व्यक्तिमत्वामधले जे काही हे असतील, प्रभाव असतील, त्याचा परिणाम धोरणांवरती आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये काही ना काही प्रमाणात दिसल्याशिवाय राहत नाही. मिलिंद मुरुगकर, एकीकडे पंजाब अस्वस्थ आहे. पंजाब मधली एकूणच आत्ताची परिस्थिती आहे ती अत्यंत स्फोटक आणि गंभीर आहे. सामाजिक अशांतता तिकडे नांदते. कुठेतरी याचा वापर या अतिरेक्यांनी केला, कारण ज्या प्रकारची स्फोटकं आणि ज्या प्रमाणातली स्फोटकं ते घेऊन आत आलेले होते तेवढी स्फोटकं त्यांना जी उपलब्ध करून दिली, देयर वॉज सम स्लीपर सेल विच वॉज डेफिनेटली हेल्पिंग. काय मत आहे आपलं की या सगळ्याला अपयश कोणाचं? आम्ही असे स्लीपर सेल्स ओळखू शकलो नाही, आम्ही पंजाबातली अस्वस्थता कमी करू शकलो नाही, काही ऑपरेशन्स फेल्युअर आहे आणि आपण इंटेलिजन्सची पाठ थोपटू इच्छिता का नरेंद्र मोदी यांच्या या पाकिस्तान भेटीचं हे अपयश आहे? नाही, एक गोष्ट मी स्पष्ट करतो की मी संरक्षण विषयक काही तज्ज्ञता माझ्याकडे नाहीये, परंतु मला या कार्यक्रमात सहभागी अशासाठी होण्यात आनंद आहे की या संदर्भातलं जे देशांतर्गत राजकारण आहे त्या राजकारणाकडे मगाशी त्याची चर्चा आली, त्याच्या संदर्भात मी काही मतं नोंदवू इच्छितो. जरूर. म्हणजे आजच्या या चर्चेमध्ये जर माधव भंडारी किंवा रत्नाकर महाजन यांनी अतिशय समंजस अशी भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे चर्चेचा सर्व तापमान देखील वर गेलेलं नाहीये. परंतु दुर्दैवाने असं दिल्लीमध्ये घडलेलं नाही. म्हणजे मगाशी मनीष तिवारींची जी प्रतिक्रिया आहे ती पाहिल्यावर मला त्याच्यात आक्षेपार्ह गोष्ट अशी वाटते की त्यांचं असं म्हणणं आहे की आता भारत पाक चर्चाच थांबवावी, आणि अशाच तऱ्हेची प्रतिक्रिया दुसऱ्या प्रवक्त्यांनी दिली होती. आणि हे ऐकताना मला असं वाटलं की हे भाजपाचा प्रवक्ता कोणी बोलतोय का आणि काँग्रेस सत्तेवर आहे का? आणि हे जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट आहे की काँग्रेसचे अनेक मुद्दे आहेत, 3-4 मुद्दे असे आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की नरेंद्र मोदींचा हा एक थिएट्रिक्स होतं, म्हणजे एक नाट्यमयता होती, त्याच्यात गांभीर्य नव्हतं. ही टीका असू शकते किंवा ते पुढेही असं म्हणाले की गृहमंत्री आणि सेक्रेटरी यांच्या विधानांमध्ये तफावत होती, ती सुद्धा आपल्याला दिसली. ही अशी टीका काँग्रेस योग्य आहे, परंतु ती टीका योग्य आहे. परंतु जर तुम्ही अशा तऱ्हेच्या ज्या सीमेवरच्या घडामोडी नेहमीच ज्या होत आलेल्या आहेत, अशा वेळेला सबंध पाकिस्तान याच्या मागे आहे असं म्हणून शांतता वार्ता ही पूर्णपणे निष्फळ ठरलेल्या आहेत आणि त्या बंद कराव्यात अशी जर काँग्रेस मागणी करणार असेल तर आजवर काँग्रेसनी जी भूमिका घेतलेली आहे त्याला छेद गेल्यासारखं होईल असं मला वाटतं. आणि काँग्रेसची ही जी भूमिका आहे, म्हणजे मी काँग्रेसवर आता ही आक्षेपार्ह गोष्ट वाटते, परंतु त्याच वेळेला हेही नमूद करावं असं वाटतं की जेव्हा भाजप विरोधी पक्षात असतं आणि काँग्रेस सत्ताधारी असताना अशी घटना घडते तेव्हा भाजप खूप जास्त असं असमंजस भूमिका घेतं. म्हणजे सुषमा स्वराज यांच्या विधानं जर पाहिली तुम्ही, जेव्हा सीमेवरच्या जवानांचं शिरकाण झालं, अतिशय बेजबाबदार अशी विधानं त्यांनी केलेली आहेत. तेव्हा ही जी शृंखला आहे बेजबाबदार विधानांची ती होऊ नये, एक सत्य आपण स्वीकारूया. म्हणजे आता झालंय काय की नरेंद्र मोदींची प्रतिमा ही अत्यंत कणखर नेतृत्व, अशा तरी आक्रमक राष्ट्रवादी नेतृत्व असे असल्यामुळे त्यांना ही नामुष्की जास्त वाटते. आणि आपली सर्वांची एक भाबडी समज आहे की एखादा कणखर व्यक्ती आपल्याला वाटणार तिथे सर्वोच्च स्थानी गेला की भारत पाकिस्तान प्रश्न हा चुटकीसारखा संपेल, असं काही नाहीये. सत्य असं आहे की कोणतंही सरकार जेव्हा सत्तेवर जातं तेव्हा जसं माधव भंडारी म्हणाले तसं एक धोरणाची चौकट ठरलेली आहे, कारण आपल्या समोरचा शत्रू हा अक्षरशः विघटित शत्रू आहे, म्हणजे एकसंघ असा शत्रू नाहीये. त्यामुळे त्याचे अनेक घटक आहेत. त्यामुळे जो घटक आपल्याला त्याच्यात शांततेसाठी पुढे पाऊल टाकतो त्याच्याबरोबर जाणं हेच धोरण राहिलेलं आहे.
त्यामुळे अशा प्रकारची टोकाची टीका होऊ नये असं मला वाटतं आणि हा मला आक्षेपाचा मुद्दा वाटतो. आणि हे जे म्हणजे खरं मग नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर मिलिंद मुरुगकर, मग या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचं नेमकं करायचं काय? बघूया जतीन देसाई काय म्हणतात. का ब्रेक नंतर कुठे जाऊन का पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय पठाणकोटचा धडा. पठाणकोटचा धडा या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत रत्नाकर महाजन, दत्तात्रय शेकटकर, मिलिंद मुरुगकर, माधव भंडारे आणि जतीन देसाई. या दुसऱ्या भागामध्ये जो मुद्दा आपण चर्चेला घेतो तो आपण पडद्यावर पाहू शकतो आणि तो मुद्दा आहे पाकिस्तानचं करायचं काय. पाकिस्तानचं करायचं काय. आपण थेट जाऊया जतीन देसाई यांच्याकडे. जतीन देसाई, आता या क्षणाला हा कार्यक्रम लोक बघत असताना सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची बैठक सुरू होणार होती. त्याच्यामध्ये दोन्ही देशांमधले आंतरराष्ट्रीय व्यापार आणि इतर अनेक मुद्दे चर्चेला जाणार होते. आता ही चर्चा होणार का, ती पुढे ढकलली का, ती रद्द झाली? यानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र नेत्यांची भेट होणार होती, ती पुढे ढकलली जाणार का, ती रद्द समजायची? आणि यामध्ये जरी चर्चा झाल्या तरी त्यातला आता कळीचा मुद्दा हा फक्त पठाणकोटचा हल्लाच असेल, बाकी सगळे मुद्दे रद्द होतील? नाही, मला असं वाटतं की 15 आणि 16 जानेवारीला जी 2 दिवसाची परराष्ट्र सचिवाची जी बैठक आहे, ती बैठक मला असं वाटतं म्हणजे या क्षणापर्यंत जे काही दिल्लीवरनं जे काही माहिती मिळते त्या अनुषंगानं बैठक होईल असं मला वाटतं. पण निश्चितच म्हणजे पठाणकोट आणि त्याचसोबत मजार शरीफ, कारण मजार शरीफवर आपण पाहिलं की कालपासून ज्या स्वरूपानं मजार शरीफवर हल्ला झाला आहे आणि आजही संध्याकाळपर्यंत तो हल्ला सुरू होता. त्यात फॉर्च्युनेटली भारतीय कोणालाही काही नुकसान झालेलं नाही. परंतु मजार शरीफचा हल्ला जो आहे तो देखील तेवढाच महत्त्वाचा आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण मजार शरीफच्या आधी हेरातमध्ये झालेला आपल्या कॉन्सुलेटवर आणि त्यापूर्वी काबूलमध्ये देखील झालेला आपल्या एम्बेसीवर. तर मला असं वाटतं की ही जी काही बैठक होईल, मुळातच ही जी काही बैठक ठरली होती त्यातले जे काही विषय ठरले होते ते विषय आता मागे पडतील. म्हणजे नेमकं काय ठरलं होतं तर इस्लामाबादमध्ये सुषमा स्वराज गेल्या आणि हार्ट ऑफ एशियाची जी काही कॉन्फरन्स झाली अफगाणिस्तानवर, त्या दरम्यान साईडलाईनमध्ये सुषमा स्वराज यांची तारीख सरताज अझीजची भेट झाली, त्यांची नवाज शरीफांची भेट झाली आणि त्यानंतर जे काही जॉईंट स्टेटमेंट आलं ते जॉईंट स्टेटमेंट दोन्ही देशांसाठी विन विन सिच्युएशन होती. म्हणजे पाकिस्तानसाठी त्या स्टेटमेंटमध्ये काश्मीरचा उल्लेख होता, म्हणजे ते पाकिस्तानसाठी विन सिच्युएशन होती. आपल्यासाठी त्या टेररिझमचा उल्लेख होता आणि 26/11चा देखील उल्लेख होता आणि इतर अनेक विषय होते. सियाचीनपासून सर क्रीक, बुलार बराज, ट्रेड सगळे. आणि असं ठरलेलं की दोन्ही देशाचे परराष्ट्र सचिव भेटून या सगळ्या ज्या काही विषय आहेत यावर आपण कशा स्वरूपानं पुढे जायचं, त्याची मॉडॅलिटीज काय असणार ते सगळं ते ठरवतील अशा स्वरूपानं मुळात ठरलेलं. पण मला असं वाटतं की आता निश्चितच पठाणकोट आणि टेररिझम, एकूण टेररिझम हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचं स्थान त्याला मिळेल. आणि मला असं वाटतं की शेवटी वाजपेयी म्हणायचे किंवा आपण सगळेजण म्हणतो कि गुफ्तगू जो है, बातचीत जो है, बातचीत बंद नहीं होनी चाहिए, बातचीत चलनी चाहिए. आणि म्हणून पण बातचीत ऑन फ्रॉम द पोझिशन ऑफ स्ट्रेंथ आपण ज्याला म्हणतो, फ्रॉम द पोझिशन ऑफ स्ट्रेंथ. बातचीत कशावर करणार? एकीकडे आमचे जवान शहीद होत आहेत, एकीकडे आमचे लष्कराचे अधिकारी मारले जात आहेत, एकीकडे आमच्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं जात आहे. असं असताना आमच्या दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव एकमेकाला भेटल्यानंतर, परराष्ट्र मंत्री भेटल्यानंतर बातचीत कशाची करणार? नाही, एक आपण गोष्ट लक्षात घेतला पाहिजे की तुम्हाला बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे कुठेतरी मान्य पाहिजे. आंतरराष्ट्रीय काही संकेत आहे, आंतरराष्ट्रीय धोरण आहे, मान्य आहे. म्हणून कुठेतरी कशाची करणार, प्रायोरिटीज ते आपण कशा स्वरूपानं पठाणकोटची चर्चा करणार, ट्रेडची चर्चा करणार. म्हणून मी म्हटलं ना की त्या ठिकाणी की निश्चितच म्हणजे जे काय आधी विषय जे काय ठरलेले ते सगळे आता दुय्यम झालेत, लक्षात घ्या. आणि निश्चितच पठाणकोट, मजार शरीफ, एकूण टेररिझम हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होणार आहे आणि त्या ह्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे, त्या ह्याच्यावर चर्चा होईल. आणि ज्या स्वरूपात आपण सांगितलं, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मार्च महिन्यात परत नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ या दोघांची अमेरिकेत भेट होणार आहे. ओबामाने दोघांना बोलवलेलं आहे. डू वी एक्सपेक्ट ते देखील अशा स्वरूपानं या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही घडत असतात. बोललं पाहिजे, बोलल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. पण बोलत असताना
आपण कशा स्वरूपानं पाकिस्तानवर दबाव आणणार आणि पाकिस्तानमधले जे काही पाकिस्तानमध्ये अनेक अनलाईक इंडिया की पाकिस्तानमध्ये अनेक मल्टी पॉवर आपण ज्याला म्हणतो पॉवर सेंटर जे आहे ते अनेक आहेत. संसद आहे, प्राईम मिनिस्टर आहे, लष्कर आहे, ISI आहे आणि परत त्यातही एक संघ नाही त्यात रॅडिकल झालेला ग्रुप वगैरे अशा स्वरूपाने अशा याच्यात मला असं वाटतं की भारताकडनं जी भूमिका घेतली पाहिजे, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पाकिस्तानचा इतिहास जर आपण पाहिला तर दोन गोष्ट प्रकर्षानं आपल्याला जाणवतं की आजपर्यंत जे काही पाकिस्तानमध्ये ज्या काही निवडणुका झाल्या, ज्या काही मतदान झालं की पहिल्यांदा एका लोकशाहीतनं निवडून आलेल्या सरकारनं दुसऱ्याला सत्ता हस्तांतर केली, पण कधीही कुठल्याही आपण ज्याला म्हणतो की राईट विंग पार्टी जमाते इस्लामी उदाहरण घ्यायचं तर जमाते इस्लामीला इतिहासात कधीही 60% जास्त मतं मिळाली नाही. दुसरं, लोक मुशरफ किंवा अशा स्वरूपाने जे काही डिक्टेटर किंवा जे लोक आहेत त्यांना कधीही निवडून देत नाही. मागच्या निवडणुकीत मुशरफच्या पक्षाला फक्त संसदेत 1 सीट मिळालेली. म्हणून एक लक्षात घ्या की लोक जे आहेत ते तानाशाह सैन्याच्या विरोधात आहेत आणि तशा स्वरूपानं जमात इस्लामी सारख्या राईट विंगच्या विरोधात आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इम्रान खानलाही इम्रान खानला कुठे या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत मला असं वाटतं गेले अनेक वर्ष आपल्या पक्षाचं सरकार या देशावर होतं. त्या काळात भारत पाक संबंधातले अनेक चढउतार आपण पाहिलेले आहेत. मुद्दा ते चढउतार आले का आले, त्याला जबाबदार कोण, याची मला चर्चा आता करायची नाही. परंतु यातनं आपण काय शिकलो आणि आत्ताच्या परिस्थितीला ते कसं लागू करता येईल याच्यावर आपण एक थोडं तुमच्याशी बोलूया. आणि ते म्हणजे त्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये रत्नाकरजी 3 मोठी सत्ता केंद्र आहेत. एक म्हणजे पाकिस्तानचा पंतप्रधान, दुसरं पाकिस्तानची आर्मी आणि तिसरं पाकिस्तानचा ISI. पाकिस्तानची आर्मी आणि ISI किती पॉवरफुल आहे तर पाकिस्तानचा जर आर्मी प्रमुख जात असेल तर पंतप्रधानाची गाडी देखील अडवली जाते, मुख्य न्यायाधीशाची गाडी देखील अडवली जाते आणि त्यांना वाट आधी करून दिली जाते. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्याच काळामध्ये आपल्या सरकार असताना पाकिस्तानला आयसोलेट करावं अशा स्वरूपाची एक धोरण आखलं गेलं होतं. त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली होती. ते जे आयसोलेशन होतं, ते जे वेगळं करणं होतं, पाकिस्तानला एकटं पाडणं होतं. आता आपण हे मान्य करूया का की ते एकटं पाडणं फारसं यशस्वी झालेलं नाही? रत्नाकर महाजन, नाही असं म्हणता येत नाही. त्याचं कारण असं की प्रत्यक्ष पुरावा त्याचा आपल्याला उपलब्ध आहे. तो असा की पाकिस्तान हे एक इस्लामिक प्रजासत्ताक असून सुद्धा जगातल्या अन्य इस्लामी देशांनी अजूनही पाकिस्तानला या प्रश्नावर पाठिंबा दिलेला नाही. एवढंच नाही तर काही लोकांनी पाकिस्तानला सबुरीचा सल्ला आणि भारताबरोबरच्या आपले जे काही प्रश्न आहेत ते चर्चा विचार विनिमयाच्या द्वाराने सोडावेत असा सल्ला देखील दिलेला आहे. इतके दिवस अत्यंत प्रामाणिकपणे पाकिस्तानची पाठराखण करणारी अमेरिका सुद्धा आता तितकी काही पाकिस्तानच्या पाठीशी खंबीरपणे उभी नाही. ते सुद्धा मधून अधून त्यांना सांगत असतात की हा नाद सोड असा सल्ला ते पाकिस्तानला देत असतात. त्यामुळं जगाच्या पाठीवर जगाच्या चावडीवर पाकिस्तानला अलग थलग पाडणं या धोरणाची आवश्यकता आणि रेलेव्हन्स आजही आहे आणि ते कंटिन्यू केलं पाहिजे. पूर्णपणे अलग थलग पडलंय का नाही हा ज्याच्या त्याच्या जजमेंटचा प्रश्न आहे, पण ती प्रक्रिया पुढे चालू ठेवली पाहिजे. कारण त्यामुळं पाकिस्तानच्या संदर्भातलं जे आजचं वेग जनमत आहे ते कुठेतरी क्रिस्टलाइज व्हायला मदत होईल. त्यामुळं ते धोरण एकीकडं जसं चालू ठेवलं पाहिजे तसं दुसरीकडं पाकिस्तान बरोबरच्या आतंकवादाची चर्चा चालू ठेवून सुद्धा अन्य पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट किंवा अन्य ज्या गोष्टी आहेत त्याबद्दलचं सुद्धा चालू ठेवलं पाहिजे. आता हे म्हणणं योग्य आहे की आता इतकं त्यांचं चालू आहे आणि वाटाघाटी कसल्या करता, हे भावनेला साथ घालणारं भावनेला पटणारं आवाहन आहे. पण माणूस हा भावना आणि बुद्धी या दोघांनी मिळून झालेला आहे आणि माणसांच्या समूहाने बनलेलं राष्ट्र हे भावनेपेक्षा विचार आणि बुद्धी यांच्या आधारे जास्त चालतं तरच ते दीर्घकाळ जगाच्या पटावर टिकतं. तुम्ही अत्यंत रत्नाकर महाजन तुम्ही आता पद्धतीने त्यांना डील केलं पाहिजे. ट्रॅक टू डिप्लोमसीचा उल्लेख केलात आणि ट्रॅक टू डिप्लोमसीमध्ये प्रत्यक्ष काम केले जतीन देसाई आपल्या बरोबर आहे. जतीन देसाई,
प्रथम आपल्या प्रेक्षकांसाठी ट्रॅक टू डिप्लोमसी आणि बॅक चॅनल यातला फरक सांगतो, आणि तो म्हणजे ट्रॅक टू डिप्लोमसी ही सरकारमध्ये ऑफिशियली परराष्ट्र खात्यामध्ये नसलेल्या लोकांनी एकमेकांशी परराष्ट्र संबंध सुधारण्याकरता करायची गोष्ट, आणि बॅक चॅनल म्हणजे जे सरकारमध्ये आहेत त्यांनी ऑफिशियली नाही परंतु पडद्या आड एकत्र येऊन काही करवायच्या किंवा काही घडवायच्या गोष्टी आहेत. हे दोन्हीही आता गेले दशकभर किंवा 2 दशकं चालू आहे भारत पाकिस्तानमध्ये. ट्रॅक टू डिप्लोमसी आणि बॅक चॅनल हे दोन्ही चालू आहेत. हे दोन्ही फेल गेलेलं आहे, कारण जोपर्यंत फ्रंट चॅनलवर किंवा जे आपापसात टेबलावर बसून ऑफिशियली तुमच्याकडे घडत नाही त्याच्याशिवाय या दोन्ही गोष्टींना काही अर्थ उरत नाही. तेव्हा यापुढे आपण ट्रॅक टू डिप्लोमसी आणि बॅक चॅनल याला जास्त महत्व द्यायचं काही कारण नाही आहे ॲज फार ॲज टेररिझम इज गोईंग. नाही, मला असं वाटतं की आपण लक्षात घेतलं पाहिजे की वेगवेगळ्या चॅनल ट्रॅक आहे. ट्रॅक 1.5, ट्रॅक 2, ट्रॅक 3 अशा स्वरूपात ज्या काही सगळ्या ट्रॅक आहेत. मला याचं एक अत्यंत महत्त्वाची भूमिका असते, आणि आपण बॅक चॅनलचा देखील उल्लेख केला. अनेक वर्ष भारतात लांबा होते किंवा तिकडनं नाईक होते जे बॅक चॅनल बघायचे, आणि शेवटी बॅक चॅनल किंवा ट्रॅक 2चा आपण जो काही उल्लेख केला याचं महत्त्वाचं जे काही काम असतं की एकूण जे काही सरकारमधली जी काही बोलणी होत असते त्या सरकारच्या बोलणीसाठी एक अनुकूल वातावरण निर्माण करणं, कुठेतरी समजून घेण्याचा प्रयत्न 20 वर्ष बॅक टू ट्रॅक टू ऐकतोय आम्ही, तरी मिळवलं काय शेवटी काही गोष्टी आहे ना की तुम्हाला अशा स्वरूपानं लगेच लक्षात येत नाही. मी तुम्हाला 2-3 गोष्टी फक्त सांगू इच्छितो की एकतर पाकिस्तानच्या इतिहासात 1997 मधली जी काही निवडणूक झाली की ज्यात नवाज शरीफ निवडून आले पंतप्रधान म्हणून, तर पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा नवाज शरीफच्या पक्षाने आपल्या मॅनिफेस्टोमध्ये भारतासोबत मैत्रीचा उल्लेख केला, लक्षात घ्या, आणि निवडून आले. भारतीय जनता पक्षाने लक्षात घ्या ते निवडून आले, पीस कॉन्स्टिट्यूशन असल्यामुळे निवडून आले. आणि 1997ची निवडणूक आणि त्यानंतर 2013 मध्ये झाली निवडणूक. 2013च्या निवडणुकीत 5 राजकीय पक्षाने, म्हणजे ऑफकोर्स नवाजचा पक्ष, त्याशिवाय पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुत्ताहिदा कौमी मुवमेंट, त्यानंतर अवामी नॅशनल पार्टी आणि इम्रान खानची पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ, या सगळ्यांनी मॅनिफेस्टोमध्ये त्याचा उल्लेख केला. म्हणजे लक्षात घ्या तिकडे जी काही पीस कॉन्स्टिट्युन्सी जी आहे ती पीस कॉन्स्टिट्युन्सी वाढते याचं हे इंडिकेट करते. कुठेतरी एक गोष्ट आपण लक्षात घेतला पाहिजे, आपण पाकिस्तानच्या संदर्भात जे काही धोरणं ठरवत असतो त्यात पाकिस्तानची जी काही जनता आहे, पाकिस्तानचे जे लोक आहेत त्यांना आपल्या सोबत त्यांना लोकशाहीच्या बाजूने कशा स्वरूपानं करता येईल हे पाहण्याची जबाबदारी मात्र भारताची नाही तर आंतरराष्ट्रीय समाजाची आहे. ज्या स्वरूपानं बर्मामध्ये त्याची आवश्यकता आहे, बऱ्याच प्रमाणात होती, आणि इतर अनेक देश. माधव भंडारी, आपण जो आता 2 मुद्दे उपस्थित केलेत की एक तर ट्रॅक टू डिप्लोमसी यशस्वी झाली की नाही हा एक, आणि दुसरं पाकिस्तानला अलग करण्याच्या प्रयत्नात नेमकं काय साध्य केलं. तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये एकटं पाडण्याच्या बाबतीत आपण चांगल्या प्रमाणात यशस्वी झालो हे मान्य केलं पाहिजे. आत्ता चीन जर सोडलं तर पाकिस्तानला अगदी पूर्णपणे मदत करत आहे असं फार कोणी दिसत नाही, आणि त्याचे चीन त्यांच्यावर काय याची कारण आहेत, चीनची स्वतःची कारण, आर्थिक कारण आहेत आणि त्यांची अंतर्गत कारण आहेत. दुसऱ्या बाजूनी ही जी काही एक गेली 20-25 वर्ष चालवलेली ट्रॅक 2, ट्रॅक 3 डिप्लोमसी आहे त्याच्यातून आपण आज म्हणजे ह्या पाकिस्तानने भारतावरती केलेल्या थेट हल्ले आणि प्रॉक्सी वॉर, दहशतवादी हल्ले, या सगळ्या चर्चांमध्ये यावेळेला पहिल्यांदा आपण असं म्हणू शकतो आहोत की पाकिस्तान सैन्यातल्या एका गटाने आपल्याला मदत करायचा प्रयत्न केला, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेमधल्या एका गटाने आपल्याला मदत करायचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूने जतीन भाईने याचा उल्लेख केला की पाकिस्तानी जनता जेव्हा मतं द्यायची वेळ येते तेव्हा ती भारताबरोबरच्या मैत्रीलाच मतं देते, भारताबरोबर मैत्री नको असं. हा सगळा ट्रॅक टू डिप्लोमसीचा एक बऱ्यापैकी निश्चित परिणाम आहे, आणि त्यामुळे हे परिणाम अधिक बळकट कसे करता येतील याचा विचार आपण केला. मिलिंद मुरुगकर, 1947 साली जेव्हा हे दोन्ही देश एकमेकांपासून अलग झाले आणि स्वतंत्र झाले त्या काळामध्ये पाकिस्तानचा भारताशी असलेला जो ट्रेड आहे तो जवळपास 70% त्यांच्या एकूण व्यापार उद्यमाच्या 70% इतका मोठा होता, आणि नंतरच्या काळात तो जवळपास संपुष्टात आला.
परंतु आता मात्र तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आपल्याला दिसतोय. किंबहुना नरेंद्र मोदींची पाकिस्तान व्हिजिट ही देखील एका अत्यंत प्रतिष्ठित अशा आल्या अशी आपल्याकडे सगळं बोलवा आहे. कुठेतरी या दोघांची एक समान ट्रेड ब्लॉक, ज्याला आपण मराठीमध्ये व्यापार पेढी म्हणू, अशी व्यापार पेढी जर निर्माण झाली तर कराची दहशतवादाला मिळणारं पाकिस्तानमधलं खत पाणी आहे ते कमी होऊ शकेल. दॅट्स अ वे टू डील विथ पाकिस्तान. मिलिंद मुरुगकर. नाही, मला वाटतं की हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो मुद्दा आहे तो तेव्हा हे अलीकडच्या काळात लक्षात आलेलं आहे की आजूबाजूच्या देशांबरोबरचा व्यापार जितका जास्त घनिष्ठ होईल तितकं हे बाकी राजकीय जी हिंसात्मक राजकीय परिमाणं आहेत नातेसंबंधांना ती क्षीण होत जातील आणि अशी आशा आपण बाळगली पाहिजे आणि आपल्यासमोर दुसरा पर्याय नाही. मला वाटतं नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी हा पुढाकार घेतला. आणि फक्त मला याच्यात एक दुर्दैवाची गोष्ट अशी वाटते आणि ती आर्थिक सहकार्याची गोष्ट आणि हे पुढे गेली पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट पठाणकोटच्या हल्ल्यानंतर अशी वाटते मला की भाजपा अंतर्गत असलेले आक्रमक राष्ट्रवादी प्रवाह आणि शिवसेनेसारखे पक्ष हे आता जास्त आक्रमक होतील आणि त्यांचा जसा ट्रॅक 2चा तुम्ही उल्लेख केला जतीनभाईंनी की गुलाम अलींसारखे कलावंत इथे येतात आणि त्याला भाजप सरकारने याला समर्थन दिलं होतं आणि ही चांगली गोष्ट होती की भाजप सरकारने देखील आजवरचं धोरण जे आहे ते चालू ठेवलं की पाकिस्तान हा एकसंघ शक्ती नाहीये, त्यामुळे वेगळ्या माध्यमातून पाकिस्तान बरोबर आपण सहकार्य केलं पाहिजे. ही जी धोरणं होती ती वीक होतील पठाणकोटच्या हल्ल्यामुळे. कारण भाजप अंतर्गत असलेले आक्रमक राष्ट्रवादी प्रवाह आणि शिवसेनेसारखे पक्ष यापुढे असं स्वातंत्र्य नरेंद्र मोदींना देतील का याची मला काळजी वाटते. नरेंद्र मोदी त्यांचं कितपत ऐकतील याच्यावरही थोडीशी मला शंका आहे. याचं कारण नरेंद्र मोदींना जर अशा प्रकारे त्यांची भीती वाटली असती तर त्यांचं विमान लाहोर विमानतळावर उतरत नसतं. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की एकीकडे आपण शेजारी निवडू शकत नाही, त्यामुळे हा जो एक दहशतवादानं भरलेला शेजारी आहे, जिकडे एक पंतप्रधान आहे ज्या पंतप्रधानाचं तिथल्या मिलिटरीवर नियंत्रण नाही, किंबहुना भारताचा लष्कर प्रमुख कोण असं विचारल्यानंतर जे समोर प्रेक्षक बसलेत त्यांच्यापैकी कित्येकांना त्या लष्कर प्रमुखाचं नाव पण माहीत नसेल. परंतु हाच जर कार्यक्रम मी पाकिस्तानात केला असता तर एक वेळ त्यांना तिथल्या पंतप्रधानाचं नाव आठवेल की नाही माहिती नाही, परंतु तिथल्या लष्कर प्रमुखाचं नाव मात्र नक्की आठवेल. अशा प्रकारची परिस्थिती असताना आणि एक पोरस बॉर्डर आहे, एक अतिशय विस्कळीत अशी एक आपल्याला संपूर्ण नियंत्रण रेषा आहे. हाच तर प्रश्न आहे दत्तात्रय शेकटकर की अशा प्रकारच्या चर्चा वाटाघाटी जेव्हा जेव्हा जाहीर होतात तेव्हा हे जर हल्ले तीव्रतेनं अधिक स्वरूपात होणार असतील तर मग पाकिस्तानी दहशतवादी गटांचं नेमकं करायचं काय. मिलिटरीमधले 2 ग्रुप आहेत. एक ग्रुप म्हणतो आम्हाला संधी द्या, आम्ही जाऊन ते तळ पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये असतील किंवा पाकिस्तानमधले असतील ते आम्ही उद्ध्वस्त करू. तर दुसरा सबुरीनं जायचं म्हणतो. आपला विचार नेमका काय आहे, आपण काय सल्ला द्याल दत्तात्रय शेकटकर? सर्वप्रथम मिलिटरीमध्ये 2 गट आहे अशी ही चुकीची कल्पना आहे. एकच गट आहे की तुम्ही आम्हाला सांगा काय करायचं आहे, आम्ही ते करू, मग त्याची किंमत काय आहे ते तुम्ही पाहावं लागेल. सो लेट्स नॉट हॅव एनी कन्फ्युजन ऑन दॅट इश्यू. You give us the chance, you give us the direction, you give us the withdrawal, and we'll do it. We will do it. We have done it before. We have done it before and we'll do it again. आणि ह्याचा हा प्रश्नाचा जो आपला हे संबंध आहे, आपण तो मुख्य प्रश्न पाकिस्तानचं करायचं काय, पाकिस्तानचं तेच करायला पाहिजे जे पाकिस्तानला करायला पाहिजे. सो द आन्सर टू प्रॉक्सी वॉर इज नॉट अ डायरेक्ट वॉर. कॅप्चरिंग POK इज नॉट द आन्सर टू गेट द थिंग्स. वी हॅव टू डू व्हॉट इट इज डुईंग. अँड आय कॅन टेल यू टुडे, फार जबाबदारीने मी हे म्हणतोय, जे म्हणणार आहे तर मी आता पाश्चात्य देशामध्ये पाकिस्तानचं एक अजून विभाजन करायचे ब्ल्यूप्रिंट्स तयार झालेले आहे. लेट मी टेल यू व्हेरी रिपीटेडली विथ फुल सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. आणि हे बहुतेक वास्तविकता एक 10-15 वर्षात ती होईल आहे, पण ते लोक ते करतात आहे. अँड देयर इज अ रिझन फॉर इट अँड वी मे नॉट इन फेवर ऑफ दॅट, कारण की इट मे नॉट बी सुटेबल टू अस. इंडिया इज नॉट सपोर्टिंग दॅट, पण देयर इज अ रिक्वायरमेंट आणि ते असं ते म्हणतात आहे. तुम्ही जे म्हणताय तो भाग जो आहे तो पाकिस्तान मधला बलुचिस्तानचा भाग आहे अशी मी एक माझी अटकळ बरोबर आहे?
यू आर राईट. आणि हे मी लेखी पण दिलेलं आहे. आता नाही, आम्ही 2007 मध्ये बरोबर लिहून आहे. दिलेलं आहे. कार्यक्रमाच्या The best वेळेची way- मर्यादा दत्तात्रय शेकटकर लक्षात घेता. एक शेवटचा मुद्दा ज्याच्यावर आपल्या सगळ्या मान्यवरांचं मला मत घ्यायचं ते म्हणजे 90च्या दशकामध्ये भारतामध्ये जसा मध्यम वर्ग उदयाला आला तसाच तो मध्यम वर्ग आता मला पाकिस्तानमध्ये उभरताना दिसतोय. त्या मध्यम वर्गाची काही स्वप्न आहेत, त्याचा एक दबाव गट आहे, त्याला विकास हवाय. या सगळ्या मध्यम वर्गाचा दबाव वापरण्याचा डाव कुठेतरी अत्यंत काटेकोरपणे नरेंद्र मोदींनी आखलेला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून अत्यंत योजनाबद्धरित्या कदाचित माध्यमांना पूर्णपणे अंधारात ठेवून मोदींचं विमान लाहोरला उतरलं. अशा प्रकारची जी रणनीती आहे त्याचा या दहशतवादावर आणि पाकिस्तानच्या संबंधांवर काय परिणाम होणार आहे? निश्चितच मिडल क्लासचा एक जो गोष्ट आपण दबाव लक्षात आहे तो- घेतली, पाकिस्तानमध्ये मध्यम वर्ग जो आहे तो निश्चितच मध्यम वर्ग वाढला आहे. परंतु त्याचसोबत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यातला जो काही तरुण आहे कॉलेजमध्ये शिकणारा किंवा नुसतंच कॉलेजमध्ये शिकून बाहेर पडला आहे, त्यांच्यासमोर एक अनिश्चितता निर्माण झाली आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण एकूण पाकिस्तानमधलं जे काही वातावरण आहे त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की जागतिक भांडवल, ते जागतिक भांडवल पाकिस्तानमध्ये येत नाही आणि पाकिस्तानचं जे काही भांडवल आहे ते पाकिस्तानच्या बाहेर चाललंय आपण लक्षात घ्या. म्हणजे पाकिस्तानचं जर म्हणायचं झालं तर की पाकिस्तानमध्ये सगळ्यात मोठी इंडस्ट्री ही टेक्स्टाईल इंडस्ट्री. परंतु आज टेक्स्टाईल इंडस्ट्री जी आहे ती पाकिस्तान लाहोर फैसलाबादमधली जी आहे ती इंडस्ट्री शिफ्ट होते बांगलादेशला. म्हणजे पाकिस्तानचं जे काही कॅपिटल आहे ते बाहेर चाललंय, बाहेरचं कॅपिटल पाकिस्तानमध्ये येत नाही. अशा याच्यात मध्यम वर्गमधला जो काही तरुण आहे की ज्याचे ॲस्पिरेशन्स जे आहेत ते स्वाभाविक आहे, तो देखील इंटरनेट आणि सगळ्याचा उपयोग करतो, त्यामुळे त्याच्या देखील ॲस्पिरेशन्स वाढल्या आहेत, अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्या अपेक्षा अत्यंत स्फोटक अशा परिस्थितीमुळे त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही आपण लक्षात घ्या. आणि अशा याच्यात दबाव जो काय वाढतोय, अशा याच्यातला दबाव आणि कुठेतरी एक कारण आहे की नवाज शरीफपासून सगळ्यांवर तो प्रचंड दबाव आहे आपण लक्षात घेतला पाहिजे की लष्करांवर देखील दबाव आहे. आणि म्हणून कुठेतरी पाकिस्तानला की जे पाकिस्तानचं धोरण राहिलं म्हणजे की भारताचे आधी आपण जर म्हटलं की USSR जेव्हा अफगाणिस्तानमध्ये सैन्य होतं तेव्हापासून पाकिस्तानचं जे काही धोरण फॉरेन पॉलिसीचा एक भाग म्हणून जे राहिलंय ते कुठेतरी बदलण्यासाठी या तरुण वर्गाचा जो काही दबाव आहे हे बरोबर मोदींनी ओळखलं आणि त्याचा ते वापर करतात. आणि त्या सगळ्या कार्यक्रम संपताना एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो आणि तो म्हणजे नवाज शरीफ हे स्वतः उद्योजक आहेत आणि त्यांचे भारताशी काही औद्योगिक संबंध आणि त्याहीपेक्षा नरेंद्र मोदी हे उद्योजक असणाऱ्या गुजरातमधून आले आहेत, त्याचा काही या सगळ्यावर परिणाम होईल? या सगळ्या लक्षात घ्या, आपण उल्लेख केला एका उद्योगपतींचा उल्लेख केला आणि अशा स्वरूपानं अनेक म्हणजे सगळ्यात आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता एक आपण महत्वाकांक्षी तापी योजना जी आहे तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत ही महत्वाकांक्षी योजना 1300 किलोमीटर लांब पाईपलाईन वगैरे त्यात आपल्या सगळ्यांना इंटरेस्ट आहे. दुसरा पाकिस्तानचा जो रस्ता आहे अफगाणिस्तान जाणारा तो मात्र अफगाणिस्तान पुरता नाही, तो एक कॉरिडॉर आहे आपल्याला सेंट्रल एशियात जाण्यासाठी. खूप मोठा बाजार आहे आणि मध्य एशियामध्ये मोठ्या प्रमाणात तेल गॅस वगैरे आहे. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत की आता सोशल मीडियावरती पाकिस्तानी तरुणाचं जर अस्तित्व जे आहे ते आपण जर बघितलं फेसबुक आणि या सगळ्यांवरती, तर तहरीर चौक सारख्या एखाद्या घटनेची पुनरावृत्ती पाकिस्तानात झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. प्रेक्षको, हाच तर खरा सवाल आहे की आपण आपला दहशतवादानं भरलेला असलेला शेजारी निवडू शकत नाही आणि पाकिस्तान हा आपला शेजारी आहे. पाकिस्तानमध्ये दुर्दैवाने 3 यंत्रणा आता राज्य करतात. एक म्हणजे पंतप्रधान, दुसरं लष्कर आणि तिसरं ISI. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे परवेज मुशर्रफ ज्यावेळेला राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा या तिन्ही यंत्रणा एकत्रितपणे एकाच माणसाच्या हाताखाली काम करत होत्या. पण आता तसं नाहीये. आता या तिघांची तोंड 3 दिशांना आहेत. त्यामुळे भारतासोबतच्या शांती वार्ता कोणत्याही दिशेनं पुढे सरकायच्या म्हटल्या की एक प्रश्न किंवा अडथळ्यांची मालिका समोर येते. भारत पाकिस्तान संबंधांबद्दल या आधीच्या काँग्रेस सरकारची भूमिका ही आत्ताच्या सरकारसारखी तुम्हाला बोल्ड किंवा आक्रमक अशी दिसत नव्हती, परंतु भाजपची भूमिका मात्र अधिक बोल्ड किंवा निर्णायक आहे असं आपल्याला समोर येतं. परंतु भारत असो किंवा पाकिस्तान तिथल्या मिडल क्लासला चुचकारण्याचं काम राजकारण राज्यकर्ते करताना दिसत आहेत. नवाज शरीफ हे बिझनेस उत्तम जाणतात आणि नरेंद्र मोदी हे तर व्यापाराची पार्श्वभूमी असलेल्या गुजरातमधनं आले आहेत. त्यामुळे अत्यंत व्यापारी दृष्टिकोनातून भारत पाक संबंधांकडे यापुढे पाहिलं जाईल. पण मात्र हे करताना एक गोष्ट विसरता कामा नये, ती म्हणजे
काही लष्करांना, काही देशांना लष्कर असतं, परंतु पाकिस्तानात तिथल्या लष्कराला एक देश आहे आणि त्या देशाचं नाव पाकिस्तान आहे. त्यामुळे पाकिस्तानशी संबंध वाढवताना आपल्याला अत्यंत जपून पावलं टाकावी लागतील. पठाणकोट सारखे हल्ले यापुढे देखील होणार आहेत, परंतु पठाणकोटच्या हल्ल्याच्या वेळी ऑपरेशन लेवलवर ज्या चुका झाल्या त्या यापुढे करून चालणार नाहीत. 2-4 दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर ऑपरेशन संपलं असं जाहीर करण्याचा उतावळेपणा देखील आपल्याला करता येणार नाही. आणि अशा हल्ल्यांच्या वेळी विरोधकांनी देखील सरकारच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभं राहायचं असतं. हाच धडा आम्हाला पठाणकोटनं शिकवला. यावेळी या हल्ल्यात जे 7 जवान शहीद झाले त्यात लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार होते. त्यांचा फोटो जर आपण पाहिला असेल तर त्यांची पत्नी आणि गोड मुलगा, हा फोटो पाहिल्यानंतर कोणाच्याही काळजात कालवा कालव झाली असेल. सुभेदार मेजर फतेह सिंग, कमांडो गुरुसेवक सिंग, कुलविंद सिंग, किती जणांची नावं घ्यावी. यांच्यासारख्या जवानांचं बलिदान देशाला परवडणारं नाही. या शहीदांना झी24 तासची भावपूर्ण श्रद्धांजली. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.